नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळचे 6 वाजता अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सगळ्या आपल्याला सविस्तर जाणून घ्यायच्यात. मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या असणार आहेत राम मंदिर भूमिपूजनासंदर्भातल्या. 5 ऑगस्टला एकीकडे अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच दिवशी राज्यातली देखील सगळी मंदिरं खुली ठेवावीत अशी मागणी आता भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे. त्यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भेट घेतली आहे आणि त्यांना या संदर्भातलं निवेदन दिले. तेव्हा एकीकडे अयोध्येसह संपूर्ण देशभरात राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. अनेक ठिकाणी याच दिवशी मंदिरामध्ये धार्मिक विधी देखील करण्यात येणार आहेत आणि त्याच अनुषंगानं राज्यातली सगळी मंदिरं आहेत ती 5 ऑगस्टला खुली ठेवा अशी मागणी भाजपकडून करण्यात आलेली आहे. भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या समोर ही मागणी केलेली आहे. प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, राज्यपालांच्या भेटीला कोण कोण गेलं होतं, काय त्यांचं म्हणणं आहे? नक्कीच आता राज्यपाल भेटीसाठी पूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे शिष्टमंडळ गेलं होतं ते भेटून बाहेर आलं आणि गेलेले आहेत. याच्यामध्ये मंगल प्रभात लोण होते, त्यानंतर प्रवीण दरेकर होते आणि विविध त्यांचे सुनील राणे आमदार असतील सगळेजण होते आणि त्यांनी मागणी केलेली आहे की जे धार्मिक स्थळं आहेत ती 5 ऑगस्टला उघडावीत आणि त्यासाठी ते आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी सातत्यानं होतीये की 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन होतंय आणि राज्यातली मंदिरं देखील त्या ठिकाणी खुली ठेवावीत अशी मागणी होतीये. आणि याच विषयावरती आज रात्री 8:30 वाजता आमचा खास चर्चात्मक कार्यक्रम देखील असणार आहे, आमने सामने, तो बघायला विसरू नका. दरम्यान याच राम मंदिरामध्ये जी रामाची लक्ष्मणाची मूर्ती आहे त्या मूर्तीला मिशा असाव्यात अशी मागणी आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आहेत त्यांनी केलेली आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत, त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य देखील आता चर्चेत आले. नेमकं ते काय म्हणालेत आणि का म्हणालेत बघूया. संभाजी भिडे ही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुत्रप्राप्ती करवून देणारा आंबा आहे या संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता राम मंदिराची धामधूम सुरू असताना संभाजी भिडे यांनी रामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात असा आग्रह धरलाय. जर मूर्तीला मिशा नसतील तर फायदाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. शतकानुशतकं शिल्पकारांनी ही चूक केल्याचं भिडेंचं म्हणणं आहे. त्या ज्या मूर्ती तुम्ही बसवाल, मी गोविंदगिरी महाराजांना म्हणालो त्या मूर्ती मिशी असलेल्या असाव्यात आणि ते जर आपण दुरुस्त करणार नसू तर राम मंदिर होऊन सुद्धा न झाल्यासारखंच माझ्यासारख्या राम भक्तांना भाऊकांना वाटेल. श्रीरामाच्या मूर्तीला मिशा हव्यात ही मागणी करून संभाजी भिडे थांबले नाहीत. कोरोनाच्या संकटात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खुशाल गर्दी करा असा सल्लाही त्यांनी दिलाय. कोरोना जरी असला तरी हा राष्ट्रीय क्षण अजिबात सोडता कामा नये. कोरोना वाटेल तितका बोकाळला तरी सुद्धा झेंडा वंदनाला एकत्र यायलाच पाहिजे आणि शासनाचा नियम जर तसा असेल की सोशल डिस्टन्स ठेवून लांब लांब वगैरे अजिबात ऐकता कामा नये. रामचंद्रांची तो दिवस साजरा करणं भूमिपूजनाचा, ह्याच्यातूनच कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लागणारी जी काही अंतःप्रेरणा आहे ती हिंदुस्थानला मिळणार आहे. संभाजी भिडे जे बोलतात त्यावरून वाद निर्माण होतो. आताही त्यांनी असंच वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केलाय. सांगलीहून रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दरम्यान अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगानं संपूर्ण परिस्थितीचा आणि कामकाजाची पाहणी करण्यासाठी स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येचा दौरा केलेला आहे. या ठिकाणी सजावटीचं काम एकीकडे पूर्ण झालेलं आहे. वेगळी धार्मिक विधींची तयारी देखील केली जाते. हनुमानगढीला खास करून
या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी भेट दिली, तिथल्या सगळ्या कामांची पाहणी केली। तिथे त्यांनी हनुमानगढी मंदिरात आरतीमध्ये सहभागही घेतला। त्यानंतर त्यांनी राम मंदिर की पेढीला देखील भेट दिली। तिथल्या सर्व कामांवरती शेवटचा हात फिरवला जातोय त्याची त्यांनी पाहणी केली। त्यानंतर ते साकेत युनिव्हर्सिटीच्या परिसरात आले, तिथे हेलिपॅड तयार केला जातोय आणि त्याचा त्यांनी आढावा घेतला। याच हेलिपॅडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हेलिकॉप्टर 5 ऑगस्टला उतरणार आहे। तेव्हा योगी आदित्यनाथ पाहणीसाठी आले त्यावेळी त्यांनी शरयू तीरालाही भेट दिली, तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे रामपेढी या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो की ते पाहणी करत आहेत आणि सरयू तटावर पण ते आता जाऊन आलेले आहेत आणि कशा प्रकारे सोय करण्यात आलेली आहे, स्वच्छता कशी आहे, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात आलेली आहे, या सर्व गोष्टीची पाहणी करत आहेत। आपण पाहतो की हा रामपेढीचा परिसर आहे की जो अत्यंत स्वच्छ करण्यात आलेला आहे। त्यांच्यासोबत कमांडोज आहेत, अधिकारी आहेत, पोलीस मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत आणि आजचा हा दौरा योगी आदित्यनाथचा यासाठीच होता की संपूर्ण ठिकाणी जाऊन पाहणी करणं। अगोदर ते राम जन्मभूमी या ठिकाणी गेल्यानंतर हनुमानगढी आणि आता ते आलेले आहेत राम की पैडी या ठिकाणी आणि सरयू नदीच्या काठावर। हा पाहणी दौरा आता थोड्याच वेळामध्ये संपणार आहे, त्यानंतर ते लखनौच्या दिशेने निघून जाणार आहेत। अतिशय महत्त्वाचं असंच ठिकाण हे आहे राम की पैडी असं म्हटलं जातं। इथे पायऱ्या आहेत आणि राम याच ठिकाणी बसला होता आणि त्यामुळं इथे राम की पैडी असं नाव पडलेलं आहे। आणि ही संपूर्ण तयारी कशी चाललेली आहे ते पाहण्यासाठी योगी आदित्यनाथ तिथे आले होते। दहशतवाद्यांनी एक धमकीसुद्धा दिली होती की अयोध्येच्या या संपूर्ण 5 तारखेच्या कार्यक्रमाच्या वेळी काहीतरी घातपात घडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री स्वतः योगी आदित्यनाथ या ठिकाणी आलेले आहेत। कॅमेरामॅन रामराज शिंदे, झी मीडिया, अयोध्या। यानंतर मुंबईकरांसाठी आणि मुंबईतल्या व्यापारी दुकानदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते। मुंबईतली दुकानं आहेत ती 5 ऑगस्ट पासून पूर्णपणे खुली केली जाणार आहेत। याआधी समविषम पद्धतीने ही दुकानं उघडली जाणार होती, तो निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आलाय। मुंबईत 5 ऑगस्ट पासून सर्व दुकानं उघडणार आहेत। इतकंच नाही तर मुंबईत काउंटरवरती दारू विक्री देखील सुरू होणार आहे 5 ऑगस्ट पासून। समविषम या फॉर्म्युल्यानं सध्या मुंबईत दुकानं सुरू होती, त्यामुळे एक दिवस म्हणजे सोमवारी एका बाजूची दुकानं सुरू असली तर दुसऱ्या दिवशी ती बंद असायची, समोरच्या बाजूची दुकानं सुरू असायची। मात्र हा फॉर्म्युला आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कृष्णात पाटील आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कृष्णात, या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती द्या। मुंबईत सध्या अनलॉक सुरू होते टप्प्याटप्प्यानं आणि त्याचं कारण आहे की मुंबईतलं कोरोनाचं संकट कमी होताना दिसतंय। कोरोनाचं रुग्णसंख्या वाढीचा दर जो आहे तो 1% खाली आलेला आहे। त्याचबरोबर रुग्णसंख्या वाढीचा दुप्पट होण्याचा वेग देखील जवळपास 80 दिवसांवर गेलेला आहे। त्यामुळे मुंबईत सध्या टप्प्याटप्प्यानं अनलॉक होते आणि त्याचाच भाग म्हणून आता मुंबईतल्या जी दुकानं आहेत ती यापूर्वी आळीपाळीनं उघडली जात होती ती आता रोज उघडली जाणार आहेत। 7 दिवस उघडली राहतील आणि त्याचबरोबर जे वाईन शॉप आहे ते वाईन शॉपना देखील काउंटरवर दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा तब्बल 4 महिन्यांनंतर आता मुंबईतली सगळी दुकानं पूर्ण वेळ सुरू राहतील अशी अपेक्षा आहे आणि मुंबईकरांसाठी खरंच खूप मोठी बातमी म्हणायला हवी। आणि यानंतर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये बऱ्याच नवनव्या गोष्टी आणि खुलासे समोर येतात आणि काही गडबडवाल्या गोष्टी देखील समोर येतात। पाहूयात त्याच अनुषंगाने महत्त्वाच्या बातम्या। तेव्हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण आहे ते नवनवीन वळण घेत आहे आणि सध्या हे प्रकरण आहे ते महाराष्ट्र पोलिसांसह बिहार पोलिसांसाठी देखील प्रतिष्ठेचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता राजकीय पातळीवरती देखील घमासान रंगलेला आहे। आज नेमके काय काय आरोप प्रत्यारोप झाले या प्रकरणामध्ये आणि बिहार आणि महाराष्ट्र पोलीस या प्रकरणावरून कसे आमने सामने आलेले आहेत बघूयात या रिपोर्टमधून। सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासावरून महाराष्ट्र विरुद्ध बिहार आणि भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष निर्माण झालाय।
पाटणा एसपी विनय तिवारी मुंबईत आल्यानंतर बीएमसीनं त्यांना तातडीनं क्वारंटाईन केलं. बिहार पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचा संशय असल्यानं ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी जो मुंबई में आए हैं उनको पुलिस ने नहीं बल्कि जो बीएमसी है उनके हेल्थ डिपार्टमेंट के लोगों ने नियम के अनुसार उनको क्वारंटाइन किया है. विनय तिवारींना क्वारंटाईन केल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार की तरफ से डीजीपी ने पूरी सूचना दी है और वो खुद भी वहां बात करेंगे. उनके साथ जो कुछ भी हुआ है ये ठीक नहीं है, ये बातचीत करेंगे. सत्य समोर येईल या भीतीनं बिहार पोलिसांना तपास करू दिला जात नसल्याचा आरोप भाजपनं केलाय. मोठे अधिकारी येतात ते या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि सत्य लोकांसमोर उघड होईल या भीतीपोटी त्यांना क्वारंटाईन केलं जातं. यावर संजय राऊत यांनीही फिल्मी स्टाईलनं भाजपला टोला लगावला. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये असा एक नियम आहे. हे आता किती वेळा सांगायचं. लपवा छपवी सुरू आहे त्यामुळे दाल में कुछ काला है असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावलाय. लोकांना शंका येते ना की दाल में कुछ काला आहे की एवढे का ठाकरे परिवार ठाकरे सरकार एवढं का भीत आहे की संजय राऊतना शेर शायरी करायची गरज पडते. हा वाद सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वादात उडी घेतलीय. निर्दोषांसाठी मुंबई असुरक्षित असल्याचा आरोप त्यांनी केलाय. याला शिवसेनेच्या वरुण सरदेसाईंनी उत्तर दिलंय. पोलिसांवर विश्वास नाही मग संरक्षण घेता कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दा आता राजकीय वळणावर पोहोचलाय. येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. कृष्णात पाटील आणि दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास मुंबई. दुसरीकडे सुशांतच्या आत्महत्येआधी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियन तिच्या घरी कोणतीही पार्टी झालेली नव्हती असा खुलासा केलेला आहे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी. आणि यासोबतच दिशा तिच्या मित्रासोबत म्हणजे तिच्या प्रियकरासोबत आणि इतर 5 मित्र होते त्यांच्यासोबत घरी त्यांनी पार्टी केली. ती तणावाखाली होती आणि सुशांतच्या आत्महत्येआधी आठवडाभर आधी तिनं आत्महत्या केली असावी असा संशय आहे असंही परमबीर सिंग यांनी सांगितलंय. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी 56 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सुशांत सिंग राजपूतनंही मानसिक तणावातूनच आत्महत्या केल्याचा संशय असल्याचं ते म्हणाले. सुशांतच्या कुटुंबाचे जबाब नोंदवले गेले त्यांनीही कोणावरती आरोप केला नाही असं परमबीर सिंग म्हणाले. एक्सपर्ट्स को कंसल्ट किया गया है, फाइनेंशियल रिकॉर्ड्स देखे गए हैं, उनका जो गैजेट्स थे उनका लैपटॉप या फ़ोन्स उसको एग्जामिन किया जा रहा है और एक बहुत ही डिटेल्ड और प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन मुंबई पुलिस ने आज तक किया है. जितने भी इसमें पॉइंट आते गए वेरियस स्टेजेस पे, चाहे वो प्रोफेशनल राइवलरी का पॉइंट था, फाइनेंशियल डिस्ट्रेस का पॉइंट था, हेल्थ रिलेटेड इश्यूज़ का पॉइंट था, सब पॉइंट्स को हमने डिटेल में एग्जामिन किया है और किसी को भी हमने अभी तक इन्वेस्टिगेशन में स्पेयर नहीं किया है. 13 और 14 जून का सीसीटीवी फुटेज एग्जामिन किया है बिल्डिंग का. जो लोग फ्लैट में मौजूद थे उनकी हमें जानकारी है, जो उनके घर के परिवार के जो उनके साथ रहने वाले 4-5 व्यक्ति थे. उसके अलावा हमें किसी पार्टी की जानकारी, किसी पार्टी के बारे में हमें कुछ भी एविडेंस नहीं मिली है. 13 तारीख को या 14 तारीख का जो पूरा सीसीटीवी फुटेज एग्जामिन किया गया है, तो ऐसा हमारे पास तो एविडेंस नहीं है कि वहाँ कुछ पार्टी इस प्रकार की हुई थी. जितना अभी तक हमने एग्जामिन किया है उनका गूगल हिस्ट्री, उसमें वो एग्जामिन करते थे, पेनलेस डेथ एग्जामिन करते थे, बाइपोलर डिसऑर्डर एग्जामिन करते थे, अपने नाम को बार बार सर्च करते थे. और ये भी जानकारी सामने आई है कि जब उनका नाम दिशा सालियन की सुसाइड के साथ लिंक किया गया, तो जब उनका दिशा सालियन की सुसाइड के साथ उनका नाम लिंक किया गया, उससे बहुत इमोशनली डिस्टर्ब हो गए थे, इस प्रकार का बयानों में आया है. और लेकिन हमारी जानकारी जितनी हमारे इन्वेस्टिगेशन में आई है वो ये है कि जो दिशा सालियन है
ये काम करती थी कॉर्नर स्टोर नाम की मैनेजमेंट कंपनी के लिए। उनकी मुलाकात सिर्फ मार्च के महीने में एक बार श्री सुशांत सिंह राजपूत से हुई थी, लेकिन फालतू आरोप उनके बारे में नेट सोशल मीडिया में कुछ फालतू र्यूमर्स स्प्रेड किए गए, उनको लिंक किया गया सुसाइड से। इससे वो बहुत डिस्टर्ब हो गए थे। इनफैक्ट वो अपने वकील को, हमें एक ऐसा मैसेज मिला है कि अपने वकील से पूछते हैं हु इज दिशा सैलियन। आणि आता बातमी आहे पावसाची। खरं तर मराठवाडा म्हटलं की दुष्काळ हा शब्द त्याला जोडूनच यायचा, मात्र यंदा वरुण राजानं मराठवाड्यावरती खास करून कृपा केली आहे। सरासरीच्या जास्त पाऊस ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच झालेला आहे, मात्र राज्यातले असेही काही भाग आहे जे सध्या दुष्काळाच्या छायेत आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। यंदाही मान्सूनच्या लहरीपणाचा अनुभव महाराष्ट्र घेतोय। मुंबई आणि कोकणात पावसाचा लपंडाव सुरू असताना एरवी दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यावर मात्र पाऊस प्रसन्न झालाय। मराठवाड्यात सरासरी 332 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा मात्र ऑगस्ट महिन्यापर्यंत 424 मिलीमीटर एवढा पाऊस झालाय। आतापर्यंत जायकवाडी धरण निम्म भरलंय। यावर्षी औरंगाबादनं पावसाची सरासरी सुद्धा ओलांडली आहे। गेली काही दिवस औरंगाबादमध्ये खरंच चांगला पाऊस सुरू आहे। शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। गेली काही वर्ष औरंगाबादनं मराठवाड्यानं पूर्णतः दुष्काळ पाहिला, मात्र यावर्षीचं हे दृश्य खरंच चांगलं म्हणावं लागेल। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलाय असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो, आणि शेतीच्याही पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। अगदी औरंगाबाद मराठवाड्यावर अशाच पद्धतीनं ही आभाळमाया राहिली तर दुष्काळी म्हणणारा हा भाग खरोखरच दुष्काळमुक्त होईल आणि पुन्हा एकदा इकडे सुद्धा सगळ्या पद्धतीने उद्योग सुरू होतील आणि सुजलाम सुफलाम हा भाग होईल। समाधानकारक पाऊस झाल्यानं मराठवाड्यातला शेतकरी आनंदी झालाय। दुसरीकडे कोल्हापूरच्या काही भागात पाऊसच झालेला नाही, त्यामुळे भात, वरी, नाचणी ही पिकं धोक्यात आली आहेत। एवढंच नाही तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही पाऊस नाहीये, त्यामुळे मुंबईत 20% पाणी कपात सुरू होतीये। मान्सूनच्या या लहरीपणामुळे गेली काही वर्ष मराठवाड्याला दुष्काळाचे चटके बसत होते। यंदा दुष्काळाचे चटके कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। पावसाच्या बातमीसोबत न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। सुपरफास्ट बातम्यांसोबत लगेच परत येते। बघत रहा झी24 तास।